Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. काल पाकिस्तानच्या विरोधात भारताने मॅच जिंकली, पण या मॅचमध्ये दोन गोष्टींची प्रचंड चर्चा झाली आणि तेवढा वादही सुरू झाला. पहिलं कारण पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने 50 रन झाल्यानंतर बॅट उंचावली, जणू AK-47 मधून तो गोळ्या झाडतोय अशा पद्धतीने आकाशामध्ये गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, ज्याचा रेफरन्स हा पहलगाम अतिरेकी हल्ल्यापर्यंत होता. 26 निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. त्या कृतीचं समर्थन फरहान हा भारतीय खेळाडूंच्या समोर करत होता का, असा प्रश्न निर्माण करण्यात आला. दुसरा वाद ज्यावरून सुद्धा चर्चा होते ते म्हणजे भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यासोबत पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफ यांची शाब्दिक बचाबाची झाली. आणि या सगळ्या प्रकरणावर आपण बोलण्यासाठी शिवाजी पार्कवर आलेलो आहे. हे मैदान असं आहे जिथं अनेक पिचेसवरती पोरं क्रिकेट खेळतात. आता हे पोरं बघा, इथं क्रिकेट खेळत होते, ही त्यांची पिच आहे, स्टंप त्यांनी लावलेत, बॉल आणि चेंडू काय आहे, बॅटसुद्धा त्यांच्या हातात आहेत. आणि याच प्रकरणावर आपल्याला ह्यांच्याशी बोलायचं आहे. कालची मॅच तू बघितलीस? हां, बघितलेली. काय पाकिस्तानच्या प्लेअरने जे केलं आहे ते बघून तुझ्या डोक्यात सगळ्यात पहिलं काय आलं? मला तर वाटतं की हे पाकिस्तान लोकांचा रिवाजच आहे, बॉम्ब टाक, बंदूक घे, हे त्यांच्या इथलचा रिवाजच आहे. ॲक्च्युअलमध्ये तर हे ते केलं नाही पाहिजे त्यांनी, कारण त्यांची तेवढी अवकातच नाही ती सर्व गोष्टी करण्याची. ते लोक आपल्यापर्यंत बघितलं पण नाही पाहिजे आपल्याला ते गोष्टीपर्यंत. आणि ते हरीश रऊफनी काय तर ते 6-0चं काय दाखवलेलं ना, ॲक्च्युअलमध्ये ते पण त्याला करायला नाही पाहिजे. काय होतं ते 6-0 म्हणजे त्या लोकांनी आपल्यावर हमला केलेला ना का तर बॉम्बचा. ॲक्च्युअलमध्ये ते त्यांचे पॉलिटिशियन, त्यांचे पाकिस्तानचे राफेल वगैरे असं हां ते लोकांनी तर ते प्लेयर्स लोकांना चुना लावलेला की आम्ही फायरिंग केलं. ॲक्च्युअलमध्ये तर आपण ते सर्व गोष्टी केलेले, ते त्याला चुना लावलेला. मग त्यांनी तिथं त्यांच्या पब्लिकमध्ये ते सर्व गोष्टी दाखवत होता. ॲक्च्युअलमध्ये तर त्याला त्यांची ते गोष्टी करण्याची अवकातच नाही. पहिली गोष्ट ही गोष्ट तर आहे. आणि आम्हाला ना बोलतो ना त्यांना बघून हसू पण वाटत. एक गोष्ट सांगू शकतो, हसण्यासारखं पण वाटत. पण तुला असं वाटत नाही का की अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आपण दुबईमध्ये पाकिस्तानसोबत खेळायला नको होतं, आपण त्यांच्यासोबत मॅच खेळायला जायला नको होतं. BCCIने सरकारला विनंती केली, सरकारने ती विनंती मान्य केली आणि इंडियन टीम तिथे UAE पाकिस्तानसोबत खेळायला गेली. तर सरकारचा हा निर्णय चुकला किंवा सरकारने पुनर्विचार करायला पाहिजे होता असं तुला वाटतं का? नाही, आता कसं ना, हे स्पोर्ट आहे. मग आता हे कसं आहे माहिती आहे का, स्पोर्ट्स आहे ना. मग माझं म्हणणं आहे की आपण ॲज अन स्पोर्ट्सच्या हिशोबाने खेळ येतं. ह्यामध्ये कसं कंट्रीज असतात ना, सारे गोष्टीचे कंट्रीज असतात. असं नाही की पाकिस्तान आणि इंडियाची मॅच. माझं म्हणणं आहे की मी ॲज अन इंडियन मी तर बोलतो की इंडिया पाकिस्तान, मी क्रिकेट खेळून पण माझं म्हणणं आहे की इंडिया पाकिस्तानची मॅच झाली नाही पाहिजे. अजूनही काही मुलं आहेत त्यांचे पाय भरले चिखलामुळे, कारण पावसात सुद्धा ते क्रिकेट खेळायला आलेत. काय कालची मॅच बघितली तू? हो, बघितली. कुठली गोष्ट तुला नाही आवडली? ते 50 मानाचं सेलिब्रेशन केलं. खेळायचं तर चांगल्या इंटेन्शननी खेळा, एक स्पोर्ट आहे, ते दोन्ही देशांना एकत्र आणतात. पण खेळताना पण असे जर करायला लागले तर मग BCCI त्यांच्यावर खेळणारच नाही आणि याचं नुकसान त्यांनाच होणार आहे. कारण का BCCIकडे खूप पैसे आहे, तर नाही खेळ एशिया कप तर काय फरक नाही पडत. पण त्यांना ज्यावेळेला पहिली मॅच झाली त्याच्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्या काय हस्तांदोलन केलेलं नव्हतं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत. त्याच्यावर सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतलेला होता की तुम्ही मॅच झाल्यानंतर खेळाडू वृत्तीचं दर्शन नाही दाखवलं. मग आणि त्याच्यानंतर आज ही त्यांच्याकडून कृती केली गेली त्या साहिबजादा फरहानने जे केलं. हां, इंडियाने केलं ते काहीच नव्हतं. असं इम्पॉर्टंट नाही की हात मिळवलाच पाहिजे. त्यांची इच्छा नव्हती तर त्यांनी नाही मिळवला. पण जे काही त्यांनी काल केलं ते बरोबर नव्हतं. ते म्हणजे इंडियाला दाखवून देण्यासारखं की आम्ही तुमच्या. हो, अजूनही मुलं आहेत तिथे. काय करतो तू? मी बॅट्समॅन आहे. बॅट्समॅन आहे? हो. आणि कुठले शॉट तुला खेळायला आवडतो? मला स्ट्रेट ड्राईव्ह आवडतो. आत्ताच्या टीममधला कुठला प्लेअर तुला आवडतो? शुभमन गिल. कशासाठी? त्याचे ड्राईव्ह्स वगैरे चांगले आहेत, चांगला बॅट्समॅन. काल तो बोल्ड झाला आहे. हो, पण 100 रन मारले त्याच्या आधी टेस्टमध्ये, म्हणून. आता नवीन कॅप्टन आहे. हो, म्हणूनच. बरं, कालच्या मॅचमध्ये ज्या दोन गोष्टी घडल्या आहेत, एक त्याने ती बॅट उंचावणे AK-47 सारखी, आणि दुसरं त्या अभिषेक शर्मासोबत हारिस रऊफचं भांडण होणं. काय तुझ्या डोक्यात काय आहे हे सगळं बघून? तेच AK-47चं तर नक्कीच करायला नाही पाहिजे होतं, कारण जे काही पहलगाममध्ये झालं ते एकदम अतिशय चुकीचंच होतं. आणि त्याचं एका क्रिकेट मॅचमध्ये रेफरन्स घेणं ही एकदम चुकीचीच गोष्ट होती. आणि राहिली अभिषेक शर्माची गोष्ट, तर ते मला काय एवढी माहिती नाही त्याची. मी सांगतो तुला. अभिषेक शर्मा बॅटिंग करत होता, हारिस रऊफ बॉलिंग करत होता. अभिषेक शर्माने मॅच संपल्यानंतर असं सांगितलं की मला विनाकारण
शिव्या घातल्या जात होत्या, मला क्रिटिसाइज केलं गेलं होतं, त्याच्यानंतर मी तो रिप्लाय दिला, असं हे अभिषेक शर्माचं व्हर्जन आहे. हॅरिस रॉफचं व्हर्जन मी ऐकलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर पिचवरती शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा एका बाजूने होते आणि हॅरिस रॉफसोबत पाकिस्तानी खेळाडू होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली. हां, तर असं चुकीचंच आहे. काय पण हरीश रावनी चुकीचंच केलं की शिव्या वगैरे घालणं. क्रिकेट खेळताय, एक तर मार खाताय, हरताय, तरी पण शिव्या घालणं ही चुकीचीच गोष्ट आहे. अजून एक पोर आहे तेव्हा हसतोय तो. ये पुढे. बघितली तू मॅच? नाही, मी नाही मॅच बघितली, प्रॅक्टिस करत होतो मग. तुला कळलं असेल ना कालच्या मॅचमध्ये काय झालं? हो, आता माझी फ्रेंड्स तसं बोलली, मग मला कळलं. काय बोलली? तेच ते हरीश रॉफ, सॉरी हरीश रॉफ नाही, तो साहिबजादा फरहान. हां, तोच तो फरहान ओपनर, पाकिस्तानचा ओपनर. त्यांनी अशी म्हणजे केली सेलिब्रेशन, ते म्हणजे अगदी होतं, रॉंग होतं. त्याला तसं वागलं नव्हतं हवं ॲक्च्युली. पाकिस्तान कसं वटणीवर कसं येणार, त्यांना कशी अक्कल कशी येणार, आता काय करायला लागेल? पहिली गोष्ट त्यांना हे सगळं थांबावं लागेल. हे जे करतात ना टेररिझम, म्हणजे मी ॲज अ ते पूर्ण ह्याचं बोलतो, ते आहे ना त्यांचं कंट्री, त्याच्याबद्दल बोलतो आहे. पहिली गोष्ट त्यांना, हां, मग पहिली गोष्ट त्यांना टेररिझमचा जे आहे ना ते. तुला असं वाटत नाही की आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं बंद करावं? आता ॲज अ स्पोर्ट मला तर वाटतं की करायला हवं. कारण आता चुकून त्यांचा एक हा जो माणूस ते टेररिस्ट, तो एक म्हणजे आला म्हणून क्रिकेटर, मग आपले म्हणजे की कोणते पण असेल ना देश, मग त्यांच्या ह्याला प्रॉब्लेम होतो प्लेयर्सला. म्हणजे तुला असं म्हणायचं की ते पिचवर पण गोळीबार करू शकतो? ऑब्व्हियसली. आता त्यांच्यावर कसा वर्ष शकतो. संताप आहे मुलांचा. ते संतापाने जरी बोलत असले, एक भावना त्यांच्यामध्ये कॉमन आहे की जे घडलं आहे ते चांगलं नाही घडलेलं. खेळाडू म्हणून हे कुणी करायला नको होतं आणि याचं समर्थन कुणीही करणार नाही. काल जे घडलं आहे तू ते बघितलं आहे आणि ते बघितल्यानंतर तुझ्या डोक्यात पहिला विचार काय आला? सर मुझे लगता है कि उसको जो सेलिब्रेशन उसने किया तो करना नहीं चाहिए था, क्योंकि भाई तू क्रिकेट खेलने आया तो और कुछ कर, दूसरा कुछ कर सकता है, तो कोई कुछ नहीं बोलेगा. फिर तू फायरिंग कर रहा है, नहीं करना चाहिए था तेरे को. हाँ, तो उसको नहीं करना चाहिए था कि तू दूसरा कुछ कर सकता है. और हारिस रफ ने जो किया वो भी नहीं करना चाहिए था. भाई तू गाली दे रहा है, पहले मुझे नहीं मालूम उसने दिया कि नहीं, पर नहीं. अभिषेक शर्मा ने बोला ऐसा. हाँ, तो मुझे नहीं मालूम उसने दिया कि नहीं, पर अभिषेक शर्मा ने बोला कि भाई उसने पहले बोला मुझे, तो मैंने इसने बोला तो नहीं करना चाहिए. भाई तू इतना मार खाता है, विराट कोहली ने तेरे को लास्ट एशिया कप या वर्ल्ड कप में मारा इतना, तो तेरे को थोड़ा शर्म आना चाहिए. फिर भी तू ये कर रहा है. लेकिन आपको क्या लगता है कि अभी इतना सारा होने के बाद हमको पाकिस्तान से यहाँ से आगे भी क्रिकेट खेलना चाहिए या बंद कर देना चाहिए? नहीं, मुझे तो नहीं लगता खेलना चाहिए इंडिया के साथ. पाकिस्तान बंद करना चाहिए. लेकिन अभी कुछ लोग ऐसी भी दलील दे रहे हैं कि अभी अगर हम उनके साथ नहीं खेलेंगे तो आगे T20 वर्ल्ड कप है, ऐसे भी बायोलेटरल सीरीज अभी दोनों देशों में हो नहीं रही है. फिर अगर वर्ल्ड कप आएगा तो फिर हम क्या करेंगे? और दूसरी बात, इंडिया 2036 में ओलंपिक का क्या आयोजन करने का भी प्लान करा रहा है. तो ऐसे समय में ये डिसीजन सरकार के लिए कठिन लग रहा है आपको या होना ही नहीं चाहिए? देखो, सरकार का मैं नहीं बोल सकता, पर मुझे लगता है कि नहीं होना चाहिए मैच. अभी सरकार का मैं नहीं बोल सकता आपको. तर सरकारबद्दल बोलायला तयार नाही येते, पण त्यांच्या भावना आहेत की नाही आपण खेळायला नको होतं, आपण पाकिस्तानसोबत मॅच खेळायला नको होतं, आपण तिकडे जायलाही नको होतं. त्यामुळं हे जेवढे खेळाडू तुम्हाला दिसत आहेत हे क्रिकेटच्या पिचवर आहेत आणि त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत की जे झालं पहलगाममध्ये ते पण चुकीचं होतं. पहलगाममध्ये ते झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूने जशी कृती त्या पिचवर केली दुबईच्या, ते पण चुकीचं होतं. त्यामुळं पाकिस्तानवर आपण क्रिकेट खेळण्याबद्दल बंदी घातली पाहिजे, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला नको. जी भावना राजकीय विरोधकांनी देशामध्ये मांडली, संजय राऊतांनी सुद्धा ती मांडलेली होती, तीच भावना काहीशी इथल्या खेळाडूंमध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन सिद्धोसोबत मी आतिक, शिवाजी पार्क, मुंबई.